मी 2 वाजता गेटच्या इथं होतो. 2 वाजता आमचं दर्शन झालं 2:18ला. अचानक मध्येच निघालोय लालबागला. आपण लाट गाडी हॅलो गाईज. तर आम्ही आज ऍक्च्युली अचानक मध्येच निघालोय लालबागला. मी आहे मागे, अथर्व आहे, बरे सोहम. आता निघालोय. आमचं असं फिक्स नव्हतं. संकेत पण होता आमच्यासोबत. संकेत जरा जो दर ट्रिपला नेहमी कॅन्सल होतो. आता तो कॅन्सल झालाय. त्यामुळे आम्ही आता आहे 4 जण राहिलोय. ते नसतं का सगळ्या ग्रुप मध्ये एक मित्र असा असतो जो कॅन्सल होतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे मूड ऑफ होतात. कारण इतकी कारण द्यायची. चालायचं ठीक आहे, काय हरकत नाही, काय हरकत नाही. आता आम्ही निघालोय. आता आम्ही आमच्यातून आम्ही सध्या हायवेला लागेल आता. हा मी इथे आहे. आमच्याकडे आता किती वाजता आपण किती वाजले आता? 10:19 10:30. हा मी नाही म्हणले तरी आता पोहोचेल एक 12:30 पर्यंत पोहोचलो आम्ही. जाताना आम्ही दाखवलंच काय आम्ही कुठे जातो अजून दुसरीकडे. हॅलो गाईज. आणि आता आम्ही निघालेलो आहे लालबागला. सो असंच रॅन्डमली ठरलेलं की सॅटर्डेला जायचंय, पण तो प्लॅन काही कारणास्तव कॅन्सल करावा लागला. जागा दिली आणि मग 2च वर्षांनी बाजाराची वास्तू तयार झाली. काय नाही, मला कधी पोहोचतं असं आता चांदी जमत पोहोचला. आणि ही कॅमेरा कॉन्शियसची लक्षण आहे ती. तुम्ही थोडं समजा कमेंट्स मध्ये. यावेळेस काय झालं, सगळे नव्हते. जॉब या गोष्टींमुळे सगळे प्रत्येक आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आता बिझी झाले, मोठे झालेत आता सगळे. म्हणजे तसे म्हणजे ग्रोन अप झालेत सगळे. म्हणजे लाईफ मध्ये काहीतरी करून दाखवायचं त्यांना. ब्लॉग मध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की आम्ही ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येईल आय गेस त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठं कोलॅबरेशन आहे. आता काही रिव्हील करत नाही, पण दिल्लीचे एक गँग आहे जी ब्लॉग्स वगैरे बनवते. तुम्ही बघितलं असाल, खूप वेळा बघितलं असेल ऑन स्क्रीन त्यांना. हे असंच आमच्यासारखंच फिरायचं इकडे तिकडे कंटिन्यू. बरं आलं. अरे एवढं आता दिवस एवढं म्हणजे गणपती असून पण तो फोन कसा करणार तुला? अरे फक्त हो बोल. तू येणार असं ना सुबोध, आत्ता वळून येणार. गणपतीची शपथ घेऊन सांगतो, जर का तू आत्ता हो बोलला ना, बाबू आप क्लियर कर लो यार. गाडी वळवणार मी तुला. तुझ्या सुबोध त्याने मम्मीचं नाव सांगितलं. असंच असतं. काय आता करायचं, कारण लागलं त्याला फक्त. आणि आता निघतोय 2-3 कामं उरकून. सो भेटूयात आपण मध्ये आधी. ब्लॉग चालू करायलाच आम्ही अटलचे सॉरी तुमचा बडे हेवी ड्रायव्हर हो. फेल ड्रायव्हर आहे तू. जरा थोडा आपटल्या वाटतं गाडी यांची काढल्या धाड. आता सध्या लालबाग पाशी बसलो मी. आमचा एक मित्र आहे, तो थांबलाय ऍक्च्युली वाट बघत. तो एका लालबागचा ट्रस्ट आहे ना, त्यांचा मुलगा आहे तो. सकाळी आय थिंक तो मगाशी एक किती 7-8 वाजता आला होता तिथे. त्याला म्हणलेलं आम्ही किती 12 वाजता येतो म्हणून. पण काय अजून आता 1-1:30 वाजता फोन आला, कुठे बाबा मला झोपायला जायचं या लवकर. तेव्हा आता फास्ट चाललोय. टाइमपास केला येतात आम्ही खूप. हे थांब तिकडे थांब, हे पी ते पी, कॉफी पी. फायनली 10 मिनिटात बघला. खूप जास्ती गर्दी म्हणजे लास्ट टाइम कसं तर आपण 2 वाजता गेटवरती होतो. 2 वाजता आमचं दर्शन झालं 2:18ला.
हॅलो गाईज, आणि आता दर्शन झालंय आमचं. सो आम्ही बाहेर आलोय आणि बघू शकता 18 मिनटं. सो मस्त वाटलं, छान दर्शन झालं एकदम. एक जास्त गर्दीमध्ये नाही, काय नाही. 2 वाजून 18 मिनिटाला आपण बाहेर होतो. 2 वाजून 32 मिनिटाला आम्ही बाहेर आलो, म्हणजे एक्झॅक्ट कॅल्क्युलेट केलं तर 18 मिनटं. हो आहे आता काय काय गोष्टी. पण दर्शन खूप छान झालं. तुम्ही एन्जॉय करत राहा आणि कमेंट करा. आत्ता कमी लोकांमध्ये चांगलं दर्शन आहे. एक्झॅक्ट अवघे 18 मिनिटं दर्शन झालं. 18 मिनिटं, एक्झॅक्ट 18 मिनिटं. 18 मिनिटं निर्भय वरती गेलं नसतं ना आवरला तर आय थिंक 5-6 मिनिटं झालं असतं. खरंच 5 मिनिटं वरतीच गेलता. आज जाताना आम्ही 2 वाजून 2 मिनिटाला आम्ही आतमध्ये गेलो आणि 2:32ला काहीतरी ना बाहेर आलो. 2:32ला एक्झॅक्ट 2:32ला. त्यात 15 मिनिटं निर्भय घरी गेला होता. 22 हा यार, दॅट्स वाय आय लव्ह दिस गाईज. सो कसा एक्सपिरियन्स होता ओमकार? सो काय वाटलं, कशी फिलिंग होती मनात? 5 मिनिटात मागच्या वर्षी सेम तसं झालं माझं. मागच्या वर्षी सेम तसं झालं, सेम. मागच्या वर्षी फक्त ओंकार आणि अथर्व यांचं दर्शन नाही यांचं झालं. दर्शन नव्हतं म्हणजे झालं. दुसरीकडून झालं, पण वेळ लागला खूप यांना. आम्ही यावेळेस सगळेच एकत्र आलोय, कारण आमचा एक ग्रुपच आहे चौघांचा. ते कायम सोबत असतात. 5 मिनिटात कोणाचंच दर्शन नसेल झालं. खूप छान वाटलं, असं मन तृप्त झालं. ठीक आहे, गर्दी होती त्यामुळे जास्ती वेळ मूर्ती समोर नाही थांबता आलं. पण मग तिकडून बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती आमचे जे आपले जे हेवी ड्रायव्हर आहेत वैभवजी, सो झालं असं की चूक आमची काहीच नव्हती. पण बाहेर येताना आम्ही मॅप लावलेला आणि मॅपचं दाखवत होतं, ते रॉंग वे वगैरे दाखवत नव्हतं. तर रात्री 2 वाजून 52 मिनिटाला आम्हाला पोलिसांनी पकडलं आणि म्हणतात की आता फाईन भरायचं. आता कसला फाईन आम्हाला काहीच माहिती नव्हतं, बिकॉज आम्ही मेन रोडला नव्हतो. बोर्ड पण नाही दिला. हां, सो ठीक आहे बस. काय नाही सॉरी गाईज. लय घाण करतं, लय घाण करतं नाण्या. सोहन अण्णाला काय तुम्हाला बोलायचं असेल तर कमेंट्स मध्ये बोला. खूप छान फरक आहे, पण कधी कधी अपशब्द एवढं पण स्टँडर्ड नको बोलू. लगेच कळतं तोंड बघून तुझं. शिवाय तू आपली शिवाय जरा वाटलं. नको आपण पुण्यातून आलोय. सो म्हणजे त्याचं खरं नाही, हे हां, तुझी स्टाईल आहे. सो रस्ता बंद आहे. रिअलिटी मध्ये सोहम खूप चिल आणि खूप शांत आहे. रंगोची आणि तुम्हाला सांगतो, मांगडेवाडी हायटेक सिटीचा राजा मंगेश कसले गेले शांत. मंगेश, याचं नाव काय होतं रे? मंगेश लुंगेश. नाही गौरव. नाही. हा, अश्विन. अरे मॅप काढलाय. हम. तो आलेलो आहे. पिझ्झा बाय बेला. पिझ्झा बाय बेला. पिझ्झा बाय याच लाईनला मला. सब एक आहे तर बरं. वाव. पिझ्झा बाय बे 2. पिझ्झा बाय बे आणि सो खायचा का पिझ्झा? पिझ्झाचा बेस पण नसला आता. सो आम्ही आलेलो आहे आता मरीन ड्राईव्हला आणि हे पिझ्झा बाय द बे लास्ट टाइम तुम्ही गर्दी बघितलं इथं. एवढं घाण होतं. हा, तो मित्र बोललेला ना आपण, खूप गर्दी आहे म्हणून. खूप गर्दी आहे, जाऊ नका. दॅट्स व्हॉट इट इज फॉर टुडे अँड भेटूयात आपण